आणि ही मॅच तू जिंकलास. अरे यार सर हरकत नाही. प्रणित पाटील आले नसते तर मात्र अन्नू बोलले असते, पण हरकत नाही सर. इथून थेट आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. आजच्या दिवसातील अंतिम सामना आपण पाहणार आहोत. आजच्या दिवसातील अंतिम मॅच आणि या मॅचसाठी डीके कडून प्रणित पाटीलला खूप साऱ्या शुभेच्छा. सर इथून जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. सज्जाद वन ऑफ द लेजंड कॉमेंटेटर प्रसादजी परब सर. प्रथमतः आपण व्यासपीठावरती एक शुभ सन्मान करणार आहोत, ज्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आज आपण ऐकला. सागरजी मोरे सर, व्हॉइस ऑफ इक्रोळी, अंडरआर्म क्रिकेट विश्वामध्ये एक नामांकित समालोचक. आपण या आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही करतोय. या सागरजी मोरे सरना विनंती की आपण व्यासपीठावरती या. आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही पूर्ण करणार आहोत. सुनील दादा फुलोरे, आपण या आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पूर्ण करा. या विपुल गायकवाड, आपण या प्लीज या इथे लवकर. शुभ सन्मान आपण कंप्लीट करणार आहोत. आजच्या दिवसामध्ये यांचा आवाज आपण खऱ्या अर्थानं ऐकला. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय व्हॉइस ऑफ इक्रोळी अंडरआर्म क्रिकेट विश्वामध्ये एक नामांकित समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे. या लवकर विपुल गायकवाड व्यासपीठावरती या. आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन, येस थँक्यू सो मच. सांगण्याची गरज पडत नाही, श्री साई स्पोर्ट्स म्हटलं की अप्रतिम वाहिनी आहे. आणि आमचे ऑफिशियल किट पार्टनर देखील आहेत, त्याबद्दल शैलेशदा पाटील आणि परागदत्त पाटील यांचे देखील आभार व्यक्त करतोय. प्लीज मॅच स्टार्ट करा ना. कणक या बाहेर, काय करतात? खेळायचं आहे का? परत परत खेळायचं आहे का? अमन घेता का कणकाला तुमच्या टीम मध्ये? येस. व्यासपीठावरती आपण पाहतोय शुभ सन्मान, ज्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आपण ऐकलात. व्हॉइस ऑफ विक्रोळी अंडरआर्म क्रिकेट जगतातील एक नामांकित समालोचक, सातत्याने सलगच्या 5व्या पर्वामध्ये केपीएल सोबत जोडले गेले. थँक्यू सो मच सागरजी मोरे सर. वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी आलात, त्याबद्दल आपलं या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. इथून जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. सामन्याला सुरुवात. आजच्या दिवसातील अंतिम लढत आपण पाहणार आहोत. ऐकूया आवाज वन ऑफ द लेजंड कॉमेंटेटर प्रसादजी परब सर. थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर आणि थँक्यू सो मच सागर मोरे. खूप खूप धन्यवाद. साधारण 5 वर्षात तुम्ही बघतायत हा आवाज या स्पर्धेमध्ये गाजलाय, त्याबद्दल सागर मोरेचा आम्ही आभार इथे व्यक्त करत आहोत. आपण वळूया ग्राउंडच्या आतमध्ये. पण ग्रुप ए मध्ये आपण जर बघितलं तर चित्र लक्ष टाकलं तर सारा 11 संघाने तिन्ही सामने ते पराभूत झाले, त्यामुळे ते स्पर्धेतनं बाहेर निघून गेलेत ऑलरेडी. पण श्री तिसाई स्टार या संघाने आपण बघितलं तर 3 सामन्यामध्ये 4 पॉईंटची कमाई केली, 1 पराभूत आहेत. त्यांचं जर रन रेट आपण बघितलं तर मायनसमध्ये आहे, 0.04. त्यानंतर स्वराज्य स्ट्रायकरसुद्धा कंडिशन तीच आहे. लीगमध्ये 2 सामने जिंकून 4 पॉईंटची कमाई त्यांच्याकडे आहे, पण त्यांचा रन रेट सुधारित आहे, +2.43. त्याचबरोबर रॅगिंग बुल्स हा संघ तर खूप मोठ्या फरकाने पुढे आहे. 2 मॅचमध्ये त्यांची पॉईंटची कमाई होती, ते म्हणजेच 2 मॅचमध्ये 2 पॉईंट, कारण 1 मॅच जिंकले 1 मॅच हरले होते, +3.24. त्यामुळे ते सुद्धा क्वालिफाय झालेले आहेत. त्यामुळे ग्रुप एमधून 2 संघ क्वालिफाय झालेत, ते स्वराज्य स्ट्रायकर्स आणि रॅगिंग बुल्स. ऑल द बेस्ट. आता ग्रुप बी मध्ये आपण आहोत, जिथे आपण बघतोय की एकाला जिंकण्यासाठी काहीच उरलं नाही आहे प्रभात एंटरप्राइजेसकडे, पण इथे आपलं अस्तित्व टिकवून या स्पर्धेमध्ये जर टेबलमध्ये टॉप करायचं असेल तर हा सामना जिंकायचा असेल तो मायरा स्ट्रायकर या संघाला. चला मॅच सुरू करूया. नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा. बॉलिंग मार्कवर विशाल जाधव, आयकॉन प्लेअर. समोर आयकॉन खेळाडू, चांगला ड्राईव्ह, हाफ वॉली केलं, ड्राईव्ह केलं, शॉर्ट कव्हर क्षेत्ररक्षक होता, त्या ठिकाणी चेंडू कव्हर केलं, तोपर्यंत फलंदाजाने खातं उघडलं एका धावेने. शुभम लोखंडे, त्याच्यासोबत आघाडीला आल्या फलंदाजीला म्हणजे प्रणित पाटील येतो बॅटिंगसाठी. चांगला ड्राईव्ह, पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल फटका बघून बघतोय. त्या ठिकाणी थोडंसं फंबल, चेंडू कव्हर केलं तोपर्यंत एकच धाव मात्र पाहायला मिळते या मुवमेंटला. दोन्ही फलंदाज खातं उघडतं एका धावेने. धावसंख्या दाफलकर 2 धावा. कल्याण प्रीमियर लीगचं 5वं पर्व, पहिला दिवस, एकूण 3 दिवसीय तुम्हाला ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल या ग्राउंडवर. ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू, खूप बाहेर आहे, वाईट बॉल. पंचांसुद्धा तेवढंच आपण कौतुक करूया. शेखर धोत्रे कंटिन्यू आपण बघतोय पंचांच्या भूमिकेत. स्लोअर 1 चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंज ऑफ पेस होता. अफलातून चेंडूची फेक.
वाईट बॉल नंतर कमबॅक केले ते विशालने. ऑन साईडला खूप चांगला टायमिंग, खूप चांगला फटका, कॉपी बुक स्टाईल स्ट्रोक, सीमारेषे बाहेर चौकार. रोज 6 चौकार मारण्यात सुद्धा विक्रम याच खेळाडूच्या नावावर आहे. ओ क्या बात आहे, क्या बात आहे. फ्लिकचा फटका, क्षेत्ररक्षक बरोबर शॉर्ट स्क्वेअर मध्ये उभा होता सर्कलच्या आतमध्ये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. धावसंख्या 7. शेवटचा चेंडू ऑन ड्राईव्ह, खूप चांगला फ्लिकचा फटका तिथे क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट मिड विकेटमध्ये चेंडू कव्हर करेल. एक धाव कंप्लीट, षटक समाप्त होते. एका षटकाकडे धावसंख्या 8 धावा धावफलकावर. आपण सामना बघत आहोत म्हणजेच प्रभात एंटरप्राइजेस त्याच्या विरोधात मायरा स्ट्रायकर. दोन्ही सामने आतापर्यंत मायरा स्ट्रायकर या संघाने जिंकले, त्यामुळे ते टॉप टेबलमध्ये टॉप करत आहेत. प्रभात एंटरप्राइजेस, गिरीश आपला खेळाडू पाठवा कॉमेंट्री बॉक्समध्ये. एक्स्ट्रा प्लेयर रणजित, बॉलिंग मार्कवर रणजित येतोय. स्वतः संघ मालक आज ऍक्शन मध्ये आहेत. गिरीश गोलंदाज सज्ज होईल. रणजित षटक क्रमांक 2 मध्ये. 9:32 लक्षात ठेवा टायमिंग. 9 चेंडू 9.32 म्हणजे 9:32 ला सामना सुरू झालाय. ओ चांगला चेंडू, तर टॅप शॉट खेळायचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडला शुभम लोखंडेचा. निर्धाव चेंडू. लेग ग्लान्स, मागे जातो चेंडू. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय पण फलंदाज क्रीजच्या आतमध्येच उभा आहे. अपील झालं पण तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे, ते म्हणजेच मुख्य पंच बंटी यांनी. आणि आय थिंक तो क्रीजच्या आतमध्ये आहे. बघूया, पंच येण्याच्या आधीच मला असं वाटतं निर्णय आम्हाला मिळेल. स्क्रीनवर बघूया आपण या ठिकाणी फलंदाज क्रीजच्या आतमध्ये पोहोचलाय की नाही. कन्फर्म करूया. तर स्वतःने आपण एक्सेप्ट केलंय, हात लागलाय पहिले. निर्धाव चेंडू, निर्धाव. धावसंख्या 8. स्ट्राईक एंडला शुभम तयार होतोय. शुभम लोखंडे वर्सेस रणजित. चेक. श्री तिसाई स्टार्स परी 11चे एखादे मेंबर जर इथे असतील तर त्यांनी लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधायचा आहे. श्री तिसाई स्टार्स परी 11 कोणते मेंबर्स असतील तर त्यांनी लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधा. लेगस्टीच्या बाहेर चेंडू, वाईड बॉल. धावसंख्या 9. रणजित सज्ज होतोय पुढचा चेंडू घेऊन. बॅकफुटला गेला, टॅप शॉट. क्षेत्ररक्षक आहे कव्हरमध्ये. चांगली फिल्डिंग बघायला मिळते त्या ठिकाणी. नितेश आहे, एक अव्वल दर्जाचा क्षेत्ररक्षक म्हणून ख्याती आहे खेळाडूची. चेंडू कव्हर करतोपर्यंत धावसंख्येत भर. धावसंख्या डबल फिगरमध्ये, दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. प्रणित पाटील ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू, राऊंड विकेट. प्रणित समोर. इनसाइड एज आहे, पायरी चेंडू ब्रश होतोय. क्विक सिंगल कंप्लीट. जवळपास कोणी खेळू नव्हता, याचा फायदा उचलला. एक धाव अत्यंत वेगाने धावून तिथे पूर्ण केली फलंदाज प्रणितने. 2 to go. चेंडूचा खेळ शिल्लक आहे. समोर शुभम लोखंडे, थोडासा सावध आपण बघतोय खेळ बघायला मिळतोय शुभमचा. फटका बनवला, इम्प्रोवाइज केला आहे. स्कूप शॉट आणि चेंडू आपण बघतोय थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर चौकार. पुढचा चेंडू, राऊंड विकेट. चांगला ड्राईव्ह, प्रतिम फटका, सुपर शॉट. 1 बाउन्स वर द लाईन, सीमारेषे बाहेर चौकार. ठीक आहे.
अजित शाहू आणि करण सोडा विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. अजित शाहू आणि करण सोडा आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. येस आणि करण आपल्यासोबत कोणी असतील तर त्यांना देखील आपण घेऊन या व्यासपीठावरती. वेलकम, आपलं मोस्ट वेलकम, आपलं कल्याण प्रीमियर लीग मध्ये स्वागत आहे. 2 षटकांकडे धावसंख्या 19 धावा. प्रवीण बोलिंग मार्कवर प्रवीण येतोय गोलंदाजी करण्यासाठी. ऑन ड्राईव्ह बॅक टू द बॉलर, समोर खेळण्यासाठी भाग पाडलं. डॉट बॉल पहिला चेंडू प्रवीणचा निर्धाव जातोय प्रणित समोर. धावसंख्या ती बघतोय धाव फरक ती 19. 2 षटक अखेर तिसरं षटक सुरू झालंय. नो बॉल, साईड आर्म बॉलिंग. 90 डिग्रीच्या वरती चेंडू बघितला, तिथून आला त्यामुळे बंटीने तो नो बॉल कॉल केलाय. नो +1, 2 धावा ॲड करूया धावफलकावर. धावसंख्येत भर, धावसंख्या बघतो ती 21 +1. येस +1 21. 21 धावा धावफलकावर आहेत. उद्याचं शेड्यूल. येस छोटू पावशा मला कळतात की अगदी योग्य नियम आहे आणि पंच अतिशय दक्ष पद्धतीनं या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देतात. खरं तर कल्याण प्रीमियर लीग म्हटलं की एक शिस्तबद्ध स्पर्धा, त्यामुळे प्रत्येक खेळाडूला शिस्त लागणं हे गरजेचं आहे आणि ते चिट्टू पावशा आम्हाला सांगतात की या गोष्टीचा उल्लेख करायला हवा. ऑफकोर्स करणं एक जबाबदारी असते, रिस्पॉन्सिबिलिटी असते. एक मोठी क्रिकेट स्पर्धा 5च्या ओव्हरमध्ये ती स्पर्धा पदार्पण करते, अशा मुवमेंटला शिस्त खूप इम्पॉर्टंट आहे. स्क्वेअर कट करणारे शतशक आहे. थोडासा भिंगरीहून चेंडूवर बघतो त्या ठिकाणी जातोय बॅकवर्ड पॉईंटला. जसा मगाशी उल्लेख झाला की पहिल्या पर्वापासून जी टीम आपण बघतो ती टीम कंटिन्यू आहे 5च्या पर्वापर्यंत. अंपायर असू दे, स्कोअर असू दे, कॉमेंटर असू दे, त्याचबरोबर लाईव्ह टेलिकास्ट, SSS लाईव्ह, आणि या गोष्टी जपल्यात KPL कमिटीने. नो बॉल, नो बॉल. सेकंड साईड आर्म स्पर्धेतला पहिला गोलंदाज ब्लॅकलिस्टेड होणार. दुसरा साईड आर्म टाकलाय, दुसरा नो बॉल आणि स्पर्धेतला पहिला गोलंदाज इथे आपण बघतोय की ब्लॅकलिस्टेड होतोय. जसा उल्लेख आपण करतोय की या ठिकाणी शिस्त खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती शिस्त लावण्याचं काम मात्र पंचांनी मात्र केलेलं आहे. रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग टीमने. चला चिट्टू आपल्याला यावं लागेल कारण पंचांनी आपल्याला बघतोय त्या ठिकाणी नो बॉल दिलेला आहे साईड आर्मचा आणि फिल्डिंग टीमने आता मात्र घेतलाय रिव्ह्यू. त्यामुळे चिट्टू पावशे आपल्याला यावं लागेल. डिसिप्लिन क्रिकेट टुर्नामेंट, जसं मी सकाळी उल्लेख केला होता की शैलेश पाटील, पराग पाटील अंडरआर्म क्रिकेटमध्ये खूप जुनं अत्यंत म्हणजे पुराणा चावल असं मी म्हणेन. कारण त्यांच्या माध्यमातून बघतो की ऑल इक्विपमेंट अंडर वन रूफ, क्रिकेटचं किट असू दे, बॅट, टी-शर्ट, ट्रॅक, शूज, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच रूपमध्ये म्हणजेच SSSच्या माध्यमातून बघायला मिळतात, श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आणि त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाने कौतुक केलं आहे की अंडरआर्म क्रिकेटमधली एक हाय, बघूया पंचाचा निर्णय काय येतोय. अंडरआर्म क्रिकेटमधली एक हाय स्टँडर्ड क्रिकेट टुर्नामेंट निश्चित उल्लेख झाला तो म्हणजेच KPLचा, कल्याण प्रीमियर लीगचा. साईड आर्मचा सिग्नल केला पंचांनी. बघूया त्या ठिकाणी तिसरे पंच यावर शिक्कामोर्तब करतायत का. इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू सक्सेस. जे रिव्ह्यूचा पंच आपण बघतो तो अनसक्सेसफुल. येस फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू होता, त्यामुळे आता रिव्ह्यू नसणार आहे त्यांच्याकडे, प्रभात एंटरप्राइजेसकडे. आणि स्पर्धेमध्ये आता प्रवीण गोलंदाजी करू शकणार नाही. इव्हन त्यांचा लास्ट मॅच आहे, 2 सामने ऑलरेडी ते पराभूत झाले, त्यामुळे त्यांच्याकडे आता हरण्यासारखं सुद्धा त्यांच्याकडे काहीच नाही राहिलेलं आहे. बघूया या मुवमेंटला काय रिप्लाय करतायत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि बॉलिंग मार्कवर आपण बघतो षटक टाकण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी येतो तो चेतन. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत चिट्टू पुन्हा आता जॉईन होतोय. चिट्टू स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. ऑन ड्राईव्ह चांगला फटका. या षटकाचा रेषा आपण चिट्टूशी डिस्कस करूया, चर्चा करूया. षटक क्रमांक 3 सुरू आहे. धावसंख्या 25-25 विदाउट लॉस. चांगली सुरुवात. चेंज ऑफ पेस होता, गतीमध्ये परिवर्तन केलं पण तेवढाच चांगला ऑफ ड्राईव्ह शुभम लोखंडेचा. धावसंख्येत बरं 26 धावा धावफलकावर.
प्रणित पाटील आणि त्याचबरोबर शुभम लोखंडी ही जोडी मायरा 11 या संघाच्या माध्यमातून मायरा स्ट्रायकरच्या माध्यमातून खेळते. 26. नेक्स्ट बॉल चेतनचा, चांगला फटका बॅक टू द बॉलर, समोर खेळण्यासाठी भाग पाडलाय. तर एकूण षटकं संपतात ती 3. एकही गडी न गमवता आतापर्यंत 26 धावा अंकित केल्या, ते म्हणजेच मायरा साईडाम. येस, साईडामचा नो इथे मात्र, म्हणजे हा चेंडू चेक करावा लागेल. बॅटिंग टीमने घेतला रिव्ह्यू. येस, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे साईडामसाठी. बघायचा हा चेंडू जो साईडमच्या माध्यमातून ज्याप्रमाणे रिव्ह्यू घेण्यात आला बॅटिंग टीमकडून, तो नो आहे की नाहीची पडताळणी पंच इथे करतायत. हाताचा डिग्री चेक करावी लागते, जो कमरेच्या वरती जास्त गेलाय का, 90 डिग्रीच्या वरती गेलाय का, तिथून चेंडू रिलीज केलाय का, या सगळ्या गोष्टी ती मात्र पडताळल्या जातात, चेक केल्या जातात. हां, तिसरे पंच यावर काय देतात निर्वाळा बघूया. रिव्ह्यू रिटेन, नो बॉल. रिव्ह्यू रिटेन झालाय. योग्य वेळेला निर्णय घेतलाय प्रणित पाटीलने. इट्स अ नो बॉल, त्यामुळे एकदा इथे ऍड केली जाईल धाव फलकावर. धावसंख्या 27. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल तो चेतनला. हा चेंडू निर्धाव होता ना येस, चेक कर, थँक्यू. धावसंख्या 27. लास्ट बॉल टू गो. चांगला फटका ऑन ड्राईव्ह, तिथे क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल त्या ठिकाणी. विशाल चेंडू कव्हर करतोय, तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट होईल. 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 28 धावा धावफलकावर. जसं मगाशी आपण बघितलं पंचांनी मगाशी योग्य निर्णय दिला, 2 साईडाम टाकले. तसं तू उल्लेख केला की शिस्तबद्ध क्रिकेट स्पर्धा आणि अप्रतिम भूमिका पंचांची बघायला मिळते, त्यावर तू काय प्रकाश टाकशील? आजच्या काळामध्ये नाही का, जे नवीन नवीन पोरं खेळायला शिकलेत ना, त्यांना असं वाटतं की साईडमच सर्व टाकतात. म्हणजे त्यांना साईडमच त्यांनी बॉलिंग प्रत्येकाने केलेली फेकाफेकी. ॲक्च्युली हा क्रिकेट अगोदर नव्हता आणि प्रत्येक गोष्टीमध्ये शिस्त लागली ही जरुरीच आहे. तुम्ही आता बघू शकता की आता पोरांचे वय पण कमी आहेत, परंतु ते स्टार्टिंगपासूनच दुसऱ्यांना फॉलो करतात. असं नाही बोलत की फक्त तेच टाकतात. बॉम्बेचे प्लेयर्स पण आजच्या डेटमध्ये सर्व जे मोठे मोठे प्लेयर्स आहेत ते पण साईडमच टाकतात, पण जेव्हा ते KPL खेळायला येतात ना, ते त्यांचा तिकडूनचा गेम विसरून जातात. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये बोला किंवा कुठं आयोजनामध्ये असा शिस्तबद्ध लागलाच पाहिजे. आपण इकडे एक गोष्ट ठेवलेली आहे की अंपायरसाठी कुठे कुठे वाईडला रिव्ह्यू नसतो, साईडमला रिव्ह्यू नसतो. आपण इकडे का ठेवलं आहे? असं नाही की फक्त प्लेयरच गलती करतात, तर अंपायर पण चुकू शकतो. त्यासाठी आपण एक कडक नियम ठेवलेले सर. क्या बात आहे, खूप चांगला प्रकाश टाकला आहे. आणि अशी धावसंख्या एकदा अपडेट करतो, 29 29 धावा आहेत, 29 धावा आहेत. अपडेट करतो पुन्हा एकदा, 3 षटकाकडे 29. खूप चांगला प्रकाश टाकला चिटूने की शिस्तबद्धता, हवेमध्ये चेंडू झेल आणि फलंदाज बाद. शिस्तबद्धता आणि पारदर्शकता म्हणून KPLची ओळख आहे. तसं तू उल्लेख केला की मागच्या काही स्पर्धेत किंवा आपण इतर ज्या स्पर्धा बघतो, मुंबई असू दे किंवा मुंबईच्या बाहेरच्या स्पर्धा असे, तिथे मात्र रिव्ह्यू आपल्याला शक्यतो बघायला मिळत नाही. आणि आपण बघतो की रिव्ह्यू प्रत्येकासाठी आहे, पंचसुद्धा चुका होऊ शकतात, कारण शेवटी माणूस आहे तो, पण त्याच्याकडे चुका होतात. आपण क्रिकेटमध्ये असं किती वेळा बघितलंय. पण ह्या चुका रिव्ह्यू करण्यासाठी मात्र आपल्याकडे सिस्टम आहे, आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, त्याचा आपण वापर का करायला नको, आणि त्याचा तर योग्य वापर केला आहे. आणि यामध्ये निश्चित म्हणजे की SSS लाईव्हने मात्र याच्यामध्ये आपला हातखंडा उचलला आहे, त्यांनी सुद्धा जबाबदारी मोठी पार पाडली आहे. काय म्हणशील त्याबद्दल? शैलेश दादा आणि पराग दादाचं नेहमी सपोर्ट राहिलेला, आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करतात ते. आणि मी एक बोलायचं होतं की मला की म्हणजे प्रत्येक टुर्नामेंटमध्ये ना हा एक पाहिजेच, कारण की पोरं जे प्लेयर्स आहेत ते लांबून खेळायला येतात. असं नाही की म्हणजे आपण एक पर्टिक्युलर टीमलाच सपोर्ट केला पाहिजे. त्यामध्ये खूप असे प्लेयर्स आहेत की काही ठिकाणी ना जे नावाजलेले प्लेयर्स आहेत त्यांना नो देत नाही हाताचे, त्यांना म्हणजे वगळलं जातं. बाकीचे नवीन पोरं येतात ना, त्यांचे हाताचे खूप नो काढतात. मी खूप ठिकाणी बघितले. असं नाही की या छोट्या टुर्नामेंटमध्ये बघा, खूप मोठ्या टुर्नामेंटमध्ये असा प्रकार हे होतो, प्रॉब्लेम तर प्रत्येकाला होतो. मग नंतर ते ग्रुपवर ते आल्यानंतर प्रत्येकजण आपल्या मनाची इच्छा तिकडे व्यक्त करतो. तर ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे ॲक्च्युली बघायला गेलं तर, कारण की या रॉंगच आहेत. मी पण बघतो एवढं,
ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी म्हणजे फेअरच झाल्या पाहिजे प्रत्येक गोष्ट. बरोबर आहे. म्हणजे पूर्णपणे आपण बघतो की त्या ठिकाणी फेअर गोष्टी होणं गरजेचं आहे. एक मिनिट प्रथमेश, एक मिनिट. 28च आहे स्कोर, 29 नाही आहे. करेक्शन केलं. एक मिनिट प्रथमेश, 28चा स्कोर आहे. पुन्हा एकदा अपडेट करतोय दोन्ही टीमसाठी. धावसंख्या 28च आहे. प्रथमेश, विशालने हॅट्रिक घेतली तर करण सोडा आयकॉन प्लेअर त्यांच्याकडून आयकॉनला 500 रुपयांचं पारितोषिक असेल. 500ची बातच नाही भाई, 1000 आहे स्टार्टिंग. बरोबर आहे, बरोबर आहे. प्रथमेश 500 नाही, 1000 स्टार्टिंग आहे, विसरू नको. नो बॉल कॉल केलाय पंचांनी. 2 चेंडूत 2 विकेट्स काढल्या होत्या. हॅट्रिक बॉलवर निश्चित होता त्या ठिकाणी, पण चेक. सर ओके चिट्टू सर, तुम्ही सांगितलं 1000 आहे तर करण सोडा सांगतात ठीक आहे 1000 लावा. विकेट हॅट्रिकसाठी 1000 करण सोडाकडून विशालला. आयकॉन टू आयकॉन. स्वीप केल्या मागे जाते चेंडू, फाईन लेगला, फाईन शॉट, सीमारेषे बाहेर, चौकार. ऍक्शन रिॲक्शन्स बघायला मिळत आहेत आणि ग्राउंडवरून आपण बघतोय लगेचच विशाल रिप्लाय करतोय की वाचले पैसे. पण इवन आपण तो सुद्धा चेंडू तिथे मात्र हॅट्रिक दिलीच नसते आपण, कारण बघितलं की नो बॉल टाकला होता त्या ठिकाणी. ओ कॅच, कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. ओव्हर हॅट्रिक कंप्लीट करेल नशीबच गोलंदाज विशाल. फलंदाज बाद होतोय तो ग्राउंडवर नितीन. प्रथमेश, जर कोणाला पैसे लावायचे असतील ना तर पहिले पैसे जमा करा का, मग तो कोणी पण असू दे. फक्त नावासाठी करू नका, फक्त नाव घ्या. पैसे जमा करू दे पहिले अगोदर. जीपे फोनपे चालू आहे माझं. योग्य निर्णय चिट्टू पावशेचा. थँक्यू सो मच. आमच्या कॉमेंटपासून ते रजा घेतात, धन्यवाद चिट्टू पावशे. ओ चेंडू मध्ये होता, झेल सुटलाय. अजून एक विकेट इथे मात्र झोळीमध्ये आली असती, खात्यामध्ये आली असती ती विशालच्या, पण मिस फिल्डिंग झाली. झेल सुटला, झेल ड्रॉप झाला. आपण एकूण धावसंख्या जी बघतो मला सांगतो अक्षय, अजून इथं इथे ऍड करूया. 34 होईल आता धावसंख्या. 34. एक वाईट टाकला पंचांनी, पंचांनी इशारा केला वाईट बॉल. गोलंदाजांनी वाईट टाकला, पंचांनी इशारा केला वाईट. चांगला फ्लिकचा फटका स्क्वेअर लेगमध्ये एक्झिक्यूट केलाय. तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एक क्विक सिंगल कंप्लीट झाली आहे. धावसंख्येत भर होईल अक्षय मला सांगते. धावसंख्या 35, 35. एकूण 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 4 षटकाच्या अखेरीस 35 धावा. 8.75 ची गती आपण बघत आहोत धावफलकावर. अजून एक षटक शिल्लक आहे. जसं मी उल्लेख केला की ग्रुप ए मधून क्वालिफाय झालेले 2 संघ आपण बघतोय, ते म्हणजेच स्वराज्य स्ट्रायकर्स आणि रेजिंग बुल्स. बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन, त्यामुळे 3च खेळाडू आता असतील सर्कलच्या बाहेर. चला मॅच सुरू करा. दिलेल्या वेळेमध्ये 4 षटक पूर्ण केलीत त्यांनी. बॉलिंग मार्कवर जीतू पॉवर प्लेचं षटक टाकेल. बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन बाय टीम मायरा स्ट्रायकर. इनसाइड सर्कलच्या बाहेर बघत असतील त्याचा मात्र 3च खेळाडू. चला मॅच स्टार्ट करा. जीतू बॉलिंग मार्कवर बॅटिंग पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय. स्ट्रायकिंगला गिरीश. पहिला चेंडू या षटकातला जीतूचा. फ्लिकचा फटका, तिथे क्षेत्ररक्षक रनआउटची संधी. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता अनिकेतने. एक क्विक सिंगल कंप्लीट केली आहे चेंडूवर. जिथून समोर स्टंपच्या समोर त्याने हात आणले. इव्हन तर बघितलं आपण जर हात नसता तिथे त्या ठिकाणी डायरेक्ट हिट झाला असता. अनिकेतने चांगला प्रयत्न केला, क्विक सिंगल कंप्लीट केली आहे चेंडूवर आणि धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचली आहे. विद्युत प्रकाश जोतामध्ये धावसंख्या थोडीशी आपल्याला कमी बघायला मिळते. 36 धावा धावफलकावर. पॉवर प्ले सुरू आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय निर्णय षटकामध्ये. मिडऑफचा खेळाडू जवळ येतोय बॉलर्सच्या. एक खेळाडू डी मध्ये सरकतो, डी बॅकवर्ड पॉइंटला. जितू सज्ज होते समोर शुभम लोखंडे.
पॉवर प्लेमध्ये 36 धावा धाव फलकावर. फ्लिक करायचा प्रयत्न होता, वेगाने चेंडू निघून जातोय. निर्धाव. कल्याण प्रीमियर लीग सीझन 5 डे 1 लास्ट मॅच. जितूचा पुढचा चेंडू राऊंड विकेट. ऑन ड्राईव्ह चांगला फटका आणि फेक बघा कुठे होते त्या ठिकाणी. मिसफिल्ड, ओव्हर थ्रो आणि +1 म्हणजे 2 धावा ऍड केले जातात धाव फलकावर. धावसंख्या 38. थँक्यू अक्षय. या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी आपण बघतोय. पंचांची असो, स्कोररची असो, डीजे ऑपरेटरची असो, खूप चांगली साथ दिली सर्वांनी. ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रनआउटची संधी, पण फलंदाज मागे येतोय गिरीश. निर्धाव चेंडू. हो, 1 हँडेडली. क्या बात आहे. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे, क्या बात आहे. 1 हँडेडली बघा शॉट दाखवत आहे स्क्रीनवर, पण तो फिनिश झाला नाही. जर फिनिश झाला असता तर हा जास्त व्हायरल झाला असता हा शॉट, याच्यात मात्र शंका नाही. चांगला प्रयत्न होता शुभम लोखंडेचा. प्रेक्षक टाळ्या वाजवत आहेत, ॲप्रिशिएट करतायत. स्ट्रायकिंगला गिरीश. धावसंख्या 39. तिकडं शुभमनी एका हाताने 4 मारण्याचा प्रयत्न केला आणि इकडं करण सोडा आणि अजित दोघं हसायला लागले. ऑन ड्राईव्ह फ्लिकचा फटका एकदा तिथे कंप्लीट होईल चेंडूवर आणि तोपर्यंत षटक इथे समाप्त होत आहे. तर एकूण धावसंख्या बघतोय धावफलकात म्हणजे 40. 8च्या गतीने 40 धावा आल्यात. 41चं लक्ष असेल. मी पुन्हा एकदा पंचांचे आभार इथे व्यक्त करू, कारण आपण शेवटच्या सामन्यात आहोत. यानंतर 1 इनिंग बाकी आहे स्पर्धेमध्ये. सकाळी आपण सुरुवात जेव्हा केली शेखर धोत्रे त्यांच्याबरोबर राम गडवाल, आता त्यांना बंटी जॉईन झाले, त्यांच्यासुद्धा आम्ही आभार इथे व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर DJ यंगस्टर आमचा आवाज आमच्या रसिकांपर्यंत पोहोचवतो आहे. थोडासा आवाज बसला हरकत नाही, पण आम्हाला डीजेने दिनेशने मला चांगली साथ दिली. थँक्यू दिनेश त्याबद्दल. त्याचबरोबर माझ्यासोबत गुणसंख्या म्हणून ज्यांनी मात्र कामगिरी पाहिली. सकाळ सत्रामध्ये आपण बघितलं की साई पाल, त्यानंतर अक्षय. सेकंड हाफमध्ये आपण बघतो त्याच्या माध्यमातून स्कोरिंग सुरू आहे. दोघांचे आभार इथे आम्ही व्यक्त करू. पप्पा आपण बघतो की मगाशी पप्पासुद्धा मात्र स्कोरिंग या ठिकाणी केली, त्यासुद्धा मी आभार इथे व्यक्त करतो. कॉमेंट्री बॉक्समध्ये आज आमची साथ दिली म्हणजेच सागर मोरे, त्याचबरोबर प्रथमेश ठाकूर, दोघांचे आभार इथे व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर अप्रतिम टेलिकास्ट आपण या स्पर्धेचं बघत आहोत. SSS लाईव्हच्या माध्यमातून केलं जात आहे. फक्त 3 कॅमेरा नाही, एक ड्रोनचा कॅमेरा सुद्धा आपण ॲड करूया. एकूण 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा त्यांनी कव्हर केली आहे. 5 कॅमेरा. येस, एक कॉर्ड वायरलेस सुद्धा आहे. इम्पॅक्ट प्लेअर एक मिनिट इम्पॅक्ट प्लेअर घेतलेला आहे त्या ठिकाणी फिल्डिंग टीमने. आणि निश्चित आपण बघतो की त्या मोमेंटला सर्वांचे आभार इथे व्यक्त करू. आणि त्याचबरोबर आभार इथे निश्चित व्यक्त करू ते म्हणजे पुन्हा श्री साई स्पोर्ट्सचे ज्यांच्या माध्यमातून एक खूप चांगलं किट तुम्हाला प्रत्येक खेळाडूच्या खांद्यावर बघायला मिळते. ट्रॅक टी शर्ट आणि त्याचाच कॉन्ट्रास्टमध्ये पण खूप सुंदर अशी कॅप त्यांच्या डोक्यावर आपण बघत आहोत. आणि निश्चितच खूप चांगलं हे कॉम्बिनेशन बघायला मिळते. ते म्हणजेच पराग पाटील आणि शैलेश पाटील यांच्या माध्यमातून त्यांचंसुद्धा आभार इथे व्यक्त करत असताना थोडासा विश्रांती घेतो. कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करतो. जेव्हा दुसरं सत्र सुरू होईल 41 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी उतरेल संघ प्रॉपर एंटरप्राइजेस, त्यांचं धावतं समालोचन कॉमेंट्री बॉक्समधून घेऊन दिलं. ऐकूया आवाज आपल्याच कल्याणचा, नेतिवलीचा प्रथमेश ठाकूरला. धन्यवाद. येस, पंचांचा ग्रीन सिग्नल लेट्स प्ले गेम ऑनचा इशारा पंच करत असताना आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होईल. कलाम प्रीमियर लीग आज पहिला दिवस आणि अंतिम सत्र आपण पाहतो. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला गेला आहे गोलंदाजी मार्कवर. जितूला आपण पाहतोय नेहमीच महाराष्ट्र स्ट्रायकर्ससाठी आपण पाहिलं तर सातत्यपूर्वक चांगली गोलंदाजी त्यांची आपण पाहिली, चांगली फलंदाजी त्यांची आपण पाहिली. आणि आता खरं तर पहिल्या षटक त्या हातात मेंदडेर पॉवर प्ले आउटफील्डमध्ये 2 फिल्डर सहित. थर्ड बॅनमध्ये आपण पाहतो श्रीला चरण आहेत. फाईन लेग, शॉर्ट फाईन लेग देखील एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात. आशिष डीपमध्ये आपण पाहतोय बॅकवर्ड ऑफ पॉईंटला. आणि शुभम लोखंडे स्क्वेअर लेगला आपण पाहतोय. येस, चांगल्या प्रकारे अडवल्या चेंडूला. चरण तिथे आहेत. गुड फिल्डिंग, गुड स्टॉप. चांगल्या प्रकारे चेंडूला अडवतात बघा, हेच महत्त्वाचं देखील आहे. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि मी यापूर्वी देखील उल्लेख केला की नितेश स्वीप रिव्हर्स स्वीप खूप सुंदर पद्धतीने खेळत असतात आणि तेच आपल्याला पाहायला मिळतं. स्वीप रिव्हर्स स्वीपचे नेहमीच पॉवर पॅक
फर्स्ट स्ट्रोक नितेश आपण पाहत असतो. स्टेप आउट करून खेळायचा होता, पंच इशारा करायचा फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू आहे तुमच्याकडे, रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला. येस, रिव्ह्यूची मार्केटिंग करता. प्रणित तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाहीये. ओके, चेक करतात. इट्स अ वाईट बॉल. बघा प्रणित, रिव्ह्यू घेतला तो सक्सेसफुल राहिला, त्यामुळे एक धाव त्यांना देखील मिळते. प्रत्येक धाव महत्वाची आहे. एकंदरीत आपण पाहतोय टीमची टोटल 3 वरती टार्गेट आपण पाहिलं तर मापक आहे. 41 धावांचं मापक असं लक्ष आहे. नक्कीच आपण पाहतोय विशाल आणि नितेश ही सलामीची जोडी आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं कोणत्याही बॅटरीला तितकी चांगली कामगिरी करता आली नाही. खरं तर शुभमच्या बॅटमध्ये 3 चौकार आपण पाहिले. प्रणितने फारशी चांगली कामगिरी केली नाही. आशिष देखील स्वस्तात बाद झाला. नितीन गोलबच्या बॅटमध्ये 1 चौकार आपण पाहिला. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं भरपूर वेगानं आलं. प्रथमेशला आपण पाहतोय गुड फिल्डिंग. चांगले क्षेत्ररक्षण ते देखील करतायत. आजच्या दिवसातली ही आजच्या रात्रीतली खरं तर अंतिम लढत, अंतिम सत्र. शेवटचा चेंडू होता या षटकातला. अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. जितूने मात्र इम्प्रेस केलंय. काय गोलंदाजी केली जितूने, लाजवाब आउटस्टँडिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 धावफलकावरती, 4 रन्स ऑन बोर्ड. चला वेळेच्या बाबतीत प्रणित लक्षात सुद्धा, कारण स्टॉपवॉच सुरू आहे. डीके मला तर वाटे तिकडे आहेत म्हणून प्रणित सारखे तिकडे जातात. पत्तू पाटील देखील आहेत. डीके कडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत प्रणितला. प्राईज यायला हवं. डीके ऑन साईडला कॅप मध्ये पॉवर पॅकेट बॅकफुटला जाऊन वळवला चेंडू मिड विकेट पार. 4. ज्या प्रकारे त्याने चौकार ठोकलेत आता ते खर्च देखील करतोय की काय, कारण विशाल माहिती आहे शुभम लोखंडेची गोलंदाजी कशी आणि त्याला नुसार तो बॅटिंग देखील करतो. बॅकफुटला जाऊन पुन्हा ज्यावेळेस ऑफसाईड रिजनमध्ये फोर्स केला. क्षेत्ररक्षक काय डीपमध्ये कव्हरला आशिषला आपण पाहतोय. फिल्डिंग आशिष. आता मात्र नितेश स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय. हो यावेळेस काय करतोय नितेश बघा, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. सीधे उंगली से गिना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है आणि तेच आपण पाहतोय. प्रेक्षक बघा अजूनही थांबलेले आहेत. सॅटर्डे ऑफ ज्यांना आहे ते मात्र नक्कीच थांबलेत, पण ज्यांना वर्किंग आहे सॅटर्डे ते मात्र घरी गेल्यात, ऑनलाईन बघतायत. उद्या मात्र कोणी थांबणार नाही. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. उद्या मात्र कोणी घरी थांबणार नाहीये. प्रत्येक प्रेक्षक या क्रीडांगणावरती येतील, या स्पर्धेचा आनंद घेतील. स्टेप आउट करून खेळा. ओव्हर द बॉलर से डायरेक्ट हिट गरज आहे आणि येस पंचांचा बोट मात्र आकाशाच्या दिशेने उंचावलं. विकेटचं पतन. नितेशला मैदान सोडावं लागतंय धावचीच्या स्वरूपात. धक्का पहिला. थँक्यू डीजे. खूप एंटरटेन केलं मॉर्निंग सेशन पासून. फक्त उद्या मॉनिटरचा व्हॉल्यूम थोडा कमी ठेवा, नाहीतर फायनल डे पर्यंत कदाचित आम्हाला कारणाचा प्रॉब्लेम होईल. आणि येस डॉट बॉलची समाप्ती झाली आहे.
डीजे यंगस्टर म्हटलं की अप्रतिम अप्रतिम साऊंड सिस्टम त्यांचे आपल्याला पाहायला मिळते. पण प्लीज उद्या विनंती आहे की थोडं मॉनिटर एकतर दूर ठेवा किंवा त्याचा व्हॉल्यूम कमी ठेवा. डॉट बॉलची समाप्ती, षटक देखील संपन्न. आणखीन एक सफल षटक पूर्ण झालं या ओव्हरमध्ये. फक्त 6 आल्या, 2 ओव्हर नंतर फक्त आणि फक्त 10 धावा. आता येणारे षटक शिल्लक असतील ते 3 म्हणजे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी करत असेल 31 31 धावांची. 18 चेंडू 31 धावा. पुन्हा एकदा अनाउन्समेंट असेल. डे 2 दिवस दुसरा, फर्स्ट हाफ 6 मॅचेस, सेकंड हाफ 6 मॅचेस. पहिला सामना अधीरा 11 आणि सहारा 11 मध्ये असेल. त्यानंतर जॉर्ज फायटर्स, अजिंक्य साई बिलीवर्स, शैलेश ओझरकर इन ॲक्शन असतील. केपी देखील उद्या खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि उद्या देखील आपण पाहिलं तर अप्रतिम बॅटिंग पॉवर प्ले, येस बॅटिंग पॉवर प्लेची माग केलेली आहे. करण पाटील, आकाश गुरव, बल्ली, आनंद लोके, मिस्टर 360, करण सोडा जनवन ऑलराऊंडर आहे, तो देखील आमच्या व्यासपीठावरती आहे. त्यानंतर आपण पाहतोय देवकरण परमार देखील इन ॲक्शन असेल. सूरज सरोज कुडा देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. किरण शिंदे आणि आउटर आयकॉन आणि मतंग सारंग असे 8 आयकॉन खेळाडू तुम्हाला उद्या देखील खेळताना पाहायला मिळतील. त्यामुळे उद्या देखील 8 संघ लेट प्रॅक्टिस आता डोने 11, त्यानंतर VK प्रतिष्ठान, R1 स्पोर्ट्स, आई एकविरा, आराध्या पॅकर्स. ठीक 8 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. कॅप डिस्ट्रीब्युशनच्या वेळेस एक प्लेअर नसेल तर 1 रनची पेनल्टी. आज देखील 3 संघांना ती पेनल्टी लागलेली आहे. त्यामुळे विनंती आहे की आपण आपल्या सर्व 13च्या 13 खेळाडूंना सोबत ठेवणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज केतनला आपण पाहणार आहोत. केतन तयार, बॉलिंग ट्रॅकवर. 3rd ओव्हर 3 षटकांमध्ये 31 करायचा प्रभात एंटरप्राइजेसला. फ्रंट फुटला ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा सुंदर फटका मोठ्या बॅकलिपने सजवला. समोर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत स्वतः प्रणित पाटील. आपण पाहतोय मॅन फ्रॉम वाडेगर. वाडेगर म्हटलं की फिरकीचं माहेरघर आहे. त्यानंतर सर्वेश पाटील असे त्याची नेहमी चर्चा राहिली. खुल्या गटात त्याला भरपूर मोठी मागणी राहिली. अतुल भोईर असेल, व्यावसायिक क्रिकेट मोठ्या प्रमाणावरती तो देखील खेळला. प्रणित पाटील, सिद्धू पाटील, कपिल पाटील यांना आपण नेहमीच पाहतो. अप्रतिम प्रदर्शन त्यांचं देखील. आणि बरेचसे अपकमिंग यंग प्लेयर्स देखील तुम्हाला पाहायला मिळतात. प्रशांत असतील, आमचे केतन असतील. खूप चांगला खेळ वाडेगर संघात देखील ग्रामीण क्रिकेटच्या पटलावरती केला. सोडून दिलाय. वेल लेफ्ट, वाईट बॉल, वेल जज. अंपायरचा इशारा, अवांतर धावेचा आपण पाहतोय. शुभम संध्याकाळ रात्र झाले जवळपास, चष्मा आपण तो कॅपवरून काढू शकता. सकाळी लावला तर हरकत नाही. ड्राईव्ह केला तू, गुड फिल्डिंग. अमित आहेत आय थिंक, येस स्वतः संगनायक तिथे अमितला आपण पाहतोय. सोरके बंटीत आता पष्टे 11 मायरा स्ट्रायकर्स ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. प्रभात एंटरप्राइजेस खरं तर 8 संघ खरं आज खेळले आणि 8 संघांमधून आपण पाहतोय 4 संघ क्वालिफाय होणार आहेत. एका ग्रुपमध्ये 4 संघ आणि 4 मधून 2 पुढे येतील. सो प्रत्येकी ग्रुपमधून कोणता संघ पुढे आला त्याची माहिती ही मॅच झाल्याच्या नंतर आम्ही देणार आहोत. टेबल टॉपर कोण असेल आणि सेकंड टॉप कोण असेल दोन्ही ग्रुपमधून ते आम्ही ही मॅच झाल्याच्या नंतर सांगू. आजच्या दिवसातली आणि आजच्या रात्रीतील अंतिम लढत तुम्हाला पाहायला मिळते. काय घडलंय पंच सांगतात, बेल्स पाडली नाहीये. फलंदाजी ते मात्र बाद नसणार आहे. नाट्यमय क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. नाट्यमय क्रिकेट आहे. या घडामोडीच्या घडतात त्या खूप कॅज्युअली घेतलं, ते कॅज्युअल अप्रोचने खेळतात सगळे खेळाडू आणि हे अंगलटी येऊ शकतं. खरं तर जितक्या इझिली ते मॅच खेळतात कदाचित ते अंगलटी येऊ शकेल. ऑफ साईडला वावलाय जीत. ओ जीतू बघा किती वेगानं आले चेंडूवरती. डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र कदाचित काहीतरी वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. पण सध्या नेट रन रेट कॅल्क्युलेट केलं जातं आणि त्या बेसिसवरती कळेल कोण टेबल टॉपवर असेल कोण सेकंड टॉप. सो त्या देखील गोष्टी भरपूर मॅटर करतील. केतन फक्त दिशा दिली आहे. विशालला आपण पाहतो फक्त दिशा देऊन फाईन लेगच्या बाहेर खेळायचा होता आणि चरणने बघा किती वेगानं चेंडू अडवला. फाईन लेग थर्डमॅनला फिल्डिंग करताना तुमचे रिफ्लेक्स खूप महत्त्वाचे असतात. किती लगेच इन्स्टंटली तुम्ही किती त्या चेंडूवरती रिफ्लेक्ट करता ते देखील भरपूर महत्त्वाचं असतं. रिॲक्शन टाइम खूप कमी असतो. नेक्स्ट बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न
संपर्क इथे देखील नाहीये. डॉट बॉलची समाप्ती झाली, षटक देखील संपन्न झाले. 3 षटकाचा खेळ संपन्न आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकंदरीत टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळते येऊन पोहोचली आहे ती 15 पहिल्या ओव्हरमध्ये 4 आले, त्यानंतर 6 आणि आता 5 धाबांसह हे अप्रतिम षटक राहिले गोलंदाज केतनचं. आता येणारे 12 बॉल आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी आपण पाहतोय 26 धाबांची गरज. 12 चेंडू 26 धाबा. यावेळेस देखील आपण डायरेक्ट हिटची गरज होती. भरपूर चान्स मिस होतात. खरं तर खूप लाईटली घेतात आय थिंक ही मॅच. स्वर्गीय बंटी दादा फर्स्ट 11 बाहेर स्ट्रायकर्स. यावेळेस देखील क्षेत्ररक्षक आहेत बघा, पुन्हा फंबल झालेत. काय करतायत आता? मात्र आशिष देखील प्रश्न विचारतायत की एक्झॅक्टली काय घडतंय, की काय सुरू आहे मैदानामध्ये. आपण मॅच मध्ये आहोत, अजूनही मॅच संपलेली नाहीये. कॅज्युअल अप्रोच तुम्हाला पाहायला मिळतोय. आता मात्र कोणत्याही प्रकारे आपण पाहतोय चुरस राहिली नाहीये सामन्यामध्ये, कारण येस फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. स्टेप आउट करून घ्यायचा प्रयत्न. येस, क्रीज सोडले, मैदान सोडावं लागेल. फॅटची एस घेतली आहे. येस, ती रक्षक कोणती मिस्टेक करत नाही. इज गॉन. आणि काय तांबा पंच तांबा. चिटू 12th मॅन नाहीये प्रभात एंटरप्राइजेसचा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओके, हो, मोठा बॅकलिफ्ट खेळायचा होता शुभम लोखंडे. आणखीन एक चांगलं षटक हातातोय. काय इम्प्रेस केलं शुभमने बघा. बॅटिंग असू द्या, बॉलिंग असू द्या, दोन्ही डिपार्टमेंटमध्ये अप्रतिम त्याची कामगिरी राहिली. करता 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये राहिलेत आणि बॅटिंग करताना देखील आपण पाहिलंय 3 चौकार त्यानं ठोकलेत. 1 विकेट त्यानं मिळवलं. 2 षटकाचा स्पेल त्याचा राहिला. सुपर बॉलिंग शुभम लोखंडे इम्प्रेस करतोय. आउटर आयकॉन म्हणून तो खेळतोय या स्पर्धेमध्ये आणि जबरदस्त कामगिरी. रेलिंगवरती बार टाकून उभं राहू नका मंडळी, विनंती आहे प्लीज मित्रांनो. आज खरं तर पहिलाच दिवस आहे. पाहिजे तर फायनल डेला या. ज्या प्रकारे सागर सरांनी उल्लेख केला, कॉन्ट्रॅक्ट तुम्हालाच मिळेल सोडण्याचं, पण प्लीज रेलिंगवरती हात ठेवून आणि तिथे लटकून उभे राहू नका. स्पर्धेला गालबोट लावू नका प्लीज, विनंती आहे. 6 चेंडू आणि 23ची गरज आहे. चला, 6 चेंडू आणि 23ची गरज. गोलंदाजी मार्कवरती प्रणित पाटील मॅन फ्रॉम वाडेकर. डीके येस. आणि जर मात्र आपण पाहतोय 6 चेंडूमध्ये 23 धावा जर प्रणित पाटीलने खर्च केला तर तब्बल 2000 पारितोषिक असेल. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक धावतात पाटमोरे. गुड फिल्डिंग. काय घडलंय? गरज होती का चरणला? केतन जवळपास पोहोचले होते आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. क्या बात आहे. आपण बघा चेतन चा बॅट मध्ये चौकार आणि प्रेक्षक बघा किती प्रतिसाद देतात त्यांना. प्रणित पाटील पारितोषिक आहे. ड्राईव्ह केलाय. यावेळेस देखील आपण पाहतोय अप्रतिम क्षेत्ररक्षण आउटफील्ड मध्ये करतायत. गुड फिल्डिंग. व्हॉट ब्रिलियंट एफर्ट. शुभम लोखंडेला आपण पाहतो. आउटर आयकॉन
प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये ते बॅटिंग असू द्या, बॉलिंग असू द्या अथवा फिल्डिंग असू द्या, प्रत्येकी डिपार्टमेंटमध्ये अप्रतिम कामगिरी करतो शुभम. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. ओ इट्स अ वाईट बॉल. 23ची गरज होती, 4 मिळाल्या. सरळ सोडतायत प्रणित. बघा काय करतायत. नाट्यमय क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. जे काही घडतं मैदानामध्ये भरपूर नाट्यमय आहे. कदाचित 2000 रुपयांचं पारितोषिक पटकावण्याचा प्रयत्न आहे का, पण नाही. कॅच ड्रॉप केली आहे. चरण काय करतात बघा प्लीज. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली. काय घडतंय काय कळायला मार्ग नाहीये सध्या मैदानामध्ये. दोन बॉल 16, 2 चेंडू 16ची गरज. आणि इथे पुन्हा एकदा चूक झाली आहे. पुन्हा एकदा चूक होतीये. बॉल मागे चाललाय. वाईट प्लस 4, 5 धावा इथे मिळतात. येस. आणि जर नक्कीच सामना मात्र इथे जर पूर्णपणे 23 धावा खर्च केला डीके कडून, तब्बल 2000चा पारितोषिक. विकेट मिळाली आहे बघा. प्रणित तेच सांगतात डीकेला की येस पारितोषिक तुम्ही लावू नका कारण मी विकेट काढणार आहे. एक चेंडू आणि 11ची गरज आहे. एक चेंडू 11ची गरज आणि इथे देखील विकेट मिळते प्रणितला. क्या बात आहे प्रणित. अप्रतिम गोलंदाजी केली आहे आणि नक्कीच आपण पाहतोय सामना संपलाय. मॅच फिनिश. सामना इथे जिंकलाय तो अर्थातच आपण पाहतोय मायरा स्ट्रायकर्स या संघानं. अभिनंदन. स्वर्गीय बंटीदत्ता फर्स्ट 11 मायरा स्ट्रायकर्स. वेल प्लेड. अभिनंदन. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळतो. नो डाऊट बॅटिंग करताना देखील येस मॅन ऑफ द मॅच आपण नंतर देऊ. ग्रुप ए मधून आपण पाहिलं एकंदरीत. ग्रुप ए मधून टेबल टॉप वरती सध्या आपण पाहतोय. ग्रुप ए मधून रेझिंग बुल्स हा संघ टेबल टॉप वरती आहे. A1 रेझिंग बुल्स आणि A2 स्वराज्य स्ट्रायकर्स. आणि आता B1 वरती आपण पाहतोय 3 सामने जिंकलेले आहेत. 6 पॉइंट सोबत स्वर्गीय बंटीदादा फर्स्ट 11 मायरा स्ट्रायकर्स हे टेबल टॉप वरती. B1 आणि B2 वरती रिया 11 4 पॉइंट सोबत आपण पाहतोय प्लस 2.058 च्या रन रेटनं. सो A1 वरती पुन्हा एकदा लक्ष द्या. A1 रेझिंग बुल्स, A2 स्वराज्य स्ट्रायकर्स, B1 मायरा स्ट्रायकर्स स्वर्गीय बंटीदादा फर्स्ट 11 आणि B2 रिया 11. मॅन ऑफ द मॅच कडे आपण बघतो. नो डाऊट बॅटिंग करताना आपण पाहिलं एकंदरीत 3 चौकारांच्या मदतीनं धावा संख्या तब्बल 18 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करताना आपण पाहतोय महत्वपूर्ण 2 षटकांमध्ये अवघ्या त्याने धावा खर्च केल्या. त्या हॅलो चेक 9 धावा त्याने खर्च केल्या आणि 1 विकेट मिळवली. तो अर्थातच आउटर आयकॉन शुभम लोखंडे ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. हे तर शुभम या लवकर प्लीज. शुभम लोखंडे मॅन ऑफ द मॅच. या आपण या चिटू पावशा आपण या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देऊया आपण.
शुभम शुभम फोटो सेशन नंतर करा प्लीज. प्लीज शुभम फोटो सेशन झालं असेल तर या प्लीज या. मॅन ऑफ द मॅच देऊन आपण शुभमला सन्मानित करतो. वेल प्लेड शुभम, व्हेरी वेल प्लेड. अभिनंदन अभिनंदन स्वर्गीय बंटी पष्टे 11 मायरा स्ट्रायकर्स. शुभमला आपण मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करतोय. अप्रतिम कामगिरी राहिली आहे. बॅटिंग करताना आपण पाहतो 3 चौकार त्याच्या बॅटमध्ये आलेत आणि गोलंदाजी करताना फक्त 9 रन्स खर्च केलेत आणि एक महत्त्वपूर्ण विकेट देखील मिळवली. अभिनंदन. येस, आजचा पहिला दिवस KPLचा कल्याण प्रीमियर लीगचा सफलरित्या इथे संपन्न झाला. उद्या देखील ठीक 8 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. थँक्यू सो मच. सावकाश घरी जा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.